नमस्कार. आपण पाहत आहात एएन मराठी न्यूज मायनस शोध सत्य घटनेचा. एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे येवला तालुक्यातून. येवला रहाडी रोडवरील भारम गावातील मुख्य चौफुलीवर गेल्या तब्बल 9 महिन्यांपेक्षा जास्त काळापासून एक भला मोठा खड्डा पडला आहे. मात्र ढिम्म प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायतीला अद्याप या खड्ड्याची दखल घेण्यास वेळ मिळालेला नाही. आता पावसाळा सुरू झाल्याने हा खड्डा वाहनधारकांसाठी थेट जीवघेणा ठरत आहे. पाहूयात यावर आमचा हा विशेष रिपोर्ट. येवला रहाडी रोडवरील भारम गावची चौफुली ही अत्यंत रहदारीची जागा म्हणून ओळखली जाते. दिवसभरातून येथून हजारो वाहनांची आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. अशा या मुख्य चौफुलीवर अगदी रस्त्याच्या मधोमध एक मोठा खड्डा पडला आहे. गेल्या 9 ते 10 महिन्यांपासून हा खड्डा जसाच्या तसाच असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस पडल्यामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा आणि खड्ड्याचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वार आणि इतर वाहने या खड्ड्यात आदळून अपघातांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अनेक नागरिक यात किरकोळ आणि गंभीर जखमी झाले आहेत. एखादा मोठा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या वाढत्या अपघातांमुळे भारम गावातील नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने आणि ग्रामपंचायतीने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने या खड्ड्यामध्ये दगड, सिमेंट किंवा डांबर टाकून हा रस्ता दुरुस्त करावा अशी आग्रही मागणी गावकऱ्यांनी एएन मराठी न्यूजच्या माध्यमातून केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. आता तरी हे सुस्त प्रशासन या जीवघेण्या खड्ड्याची दखल घेऊन तो तात्काळ बुजवेल का, की आणखी काही मोठे अपघात होण्याची वाट बघेल, हे पाहणे महत्त्वाचे